मूर्तिजापूर तालुक्याला अनेक संतांचा वारसा लाभला आहे। त्यापैकी हिरपूर येथे श्री जयाजी महाराजांचे जागृत देवस्थान आहे। या मंदिरात दरवर्षी एप्रिल महिन्यात चैत्र शुद्ध बारसला यात्रा भरते। विशेष म्हणजे या यात्रेत बैलगाड्या ओढण्याची परंपरा आहे। मनोकामना पूर्ण करण्यासाठी भक्त 7 दिवस उपवास करतात व यात्रेच्या दिवशी बैलगाडीमध्ये 100-150 लोक बसून कमरेला आकडा लावून त्या सहाय्याने गाड पगाड ओढण्याची प्रथा शेकडो वर्षांपासून प्रचलित आहे। हिरपूर येथे जयाजी महाराज जागृत देवस्थान असल्यानं भक्तांची नेहमीच इथे वर्दळ असते। या देवस्थानाच्या परंपरेला शेकडो वर्षाचा इतिहास आहे। आख्यायिकेनुसार हिरपूर येथे बलंग घराणे वास्तव्य होतं। याच घराण्यामध्ये सदाजी व गिरजाबाई या दाम्पत्याच्या पोटी जयाजी महाराजांचा जन्म झाला। दोघे धार्मिक प्रवृत्तीचे असल्यानं बालपणीच भक्तीचे संस्कार त्यांच्यावर पडले। जयाजी महाराज वयाच्या 12व्या वर्षापर्यंत गुरे चारत असत। महादेवावर त्यांची प्रचंड श्रद्धा होती। या भक्तीमुळे त्यांची शिखर शिंगणापूरला जाण्याची इच्छा बालपणीच पूर्ण झाली। कुंभमेळ्याच्या पर्वावर जयाजी महाराजांनी त्रिशूल घेऊन मोठ्या महादेवाची पायदळवारी केली होती। जयाजी महाराजांचे भक्त दौलतराव उंबरकर यांनीच मंडई व शंखनाद स्तवन गायनाची प्रथा रूढ केली। दौलतरावांच्या मृत्यूनंतर मुलगा संपतरावांनी हा वारसा सुरू ठेवला। 30 वर्षे त्यांनी शिखर शिंगणापूरच्या पायदळ वाऱ्या केल्या। मनोकामना पूर्ण व्हाव्यात या दृष्टीने सर्व समाज व जातीचे भक्त गाड पगड ओढतात। 5 बैलगाड्यांमध्ये भरगच्च माणसे भक्त कमरेला आकडा लावून या बैलगाड्या ओढतात। ही परंपरा आजही कायम आहे। मंडईचं गाण आहे, पाण्यावर दिवा जळते, मंडईच्या ह्याच्यात पाण्यावर दिवा जळते। अजून बरेचसे तुमचं नाव आणि बऱ्याच वर्षापासून या मंदिराच्या जीर्णोद्धार सुद्धा करण्यात आलेला आहे। आणि आज रोजी या मंदिराचा इतिहास असा आहे की या मंदिरामध्ये मूर्ती नाही, फोटो नाही, परंतु सत्तेवर आणि ग्रामीण संस्था आहे। आणि पारंपरिक पद्धतीने या महादेवाची सेवा या जयाजी महाराजांनी केली आणि या जयाजी महाराजांचा आशीर्वाद हिरपूर ग्रामस्थांना लाभलेला आहे। आणि त्यांची कृपा या हिरपूर ग्रामस्थ असल्यामुळे भाविक भक्त नेहमी श्रद्धेने गाडपगाराचा नवस असतो, हा नवस आपला पूर्ण करतो। आणि आज रोजी नंतर गाडपगार ओढल्यानंतर आपला उपवास सोडतात। जयाजी महाराजांच्या मंडईची सुद्धा परंपरा आहे। आराध्य दैवताची कृपा दृष्टी राहावी म्हणून या शक्तीचं गायन केलं जातं। यावेळेस केल्या जाणाऱ्या पूजेमध्ये तेलामध्ये भिजलेली वात ग्लासभर पाण्यामध्ये टाकली असता दिवा रात्रभर जळतो असा सर्वांचा अनुभव आहे। प्रत्येक देवस्थानावर देवाची मूर्ती किंवा प्रतिमा आढळून येते। मात्र हिरपूर येथे श्री संत जयाजी महाराजांची मूर्ती किंवा कुठल्याही प्रकारचं छायाचित्र उपलब्ध नाही। फक्त त्या जगाचे भक्त दर्शन घेतात। श्री जयाजी महाराज हे हिरपूरचे ग्रामदैवत आहेत, तसेच परिसरातील अनेकांचे ते कुलदैवत आहेत। संजय उमक, जनमत लाईव्ह न्यूज, अकोला।